शरीरातले वात पित्त कफ ह्याच्यावरच मेन आपण औषधं देत असतो. सो ती जेव्हा दिली त्यांना कळायला लागलं की मॅडम हे 15 दिवसात ते एवढे खुश होते की हे कसं झालं. त्यांना नंतर सांगितलं की नंतरही नियंत्रणात राहायला पाहिजे म्हणून गोळ्या तर तुम्हाला चालू ठेवाव्या लागतील. कारण काय होतं, पेशंट गोळ्या बंद करतात, सगळ्याच गोळ्या बंद करतात आणि फक्त आहारावर कंट्रोल राहील का असंही विचारतात. तर तेव्हा त्यांना सांगणं काय गरजेचं आहे की तुम्ही कधीतरी तर खाणारच आहात. असं होत नाही की तुम्ही बाहेरचं खाणार नाहीये. फक्त रोज सकाळी फक्त मिल्कशेक्स पिणं किंवा शेक्स घेणं आणि त्याने शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची. पण तिथे कुठेतरी तुमचं अपचन हळूहळू होणार आहे. कारण काय आपली पचनशक्ती जी आहे ती सॉलिड फूडसाठी जास्त मेनली बनलेली आहे. सो त्याला तुम्ही जर वरचेवर फक्त लिक्विड्स देताय तर हळूहळू ते पचन नाही करणार. नंतर जाऊन जेव्हा तुम्ही लिक्विड्स नंतर जेव्हा सॉलिड चालू कराल तर तेवढी बॉडी वेळ घेईल त्याला पचन जे प्रोसेस असते ती करायला, पण ती वेळ घेणार. सो तेव्हा त्यांना हे सगळं काउन्सिलिंग सुद्धा करावं लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो की फक्त पेशंट आला 5 मिनिटं बघितलं आणि गेला असं आयुर्वेदिक ओपीडीज मध्ये होत नाही.